लॉकडाऊन संपल्यानंतर हळूहळू टेलिव्हिजनवरती म्हणजे आता सिरियल सुरू झाल्या, शूटिंग सुरू झाली आणि शूटिंग आता जोमाने सुरू झालेत. सगळे नियम पाळले जात आहेत, सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत. सॅनिटायझर, मास्क ह्या सगळ्या गोष्टी तिकडे वापरल्या जात आहेत. मात्र सेटवर यायला आणि ह्या सगळ्या कलाकारांना भेटायला आपल्याला मात्र बंदी होती. पण आता ती बंदी उठलेली आहे आणि आपण आता थेट सेटवर ह्या आपल्या मुंबई तकच्या कार्यक्रमातनं सेटवर यायला लागलोय. आणि आम्ही पहिलाच सेट निवडला तो म्हणजे अगबाई सासूबाई या सेटचा. आणि या दोघांशिवाय तर आपल्या कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकत नाही. आणि मुळात त्यांचं जरा लॉकडाऊन नंतरचं जरा आयुष्य जरा हे झालंय. म्हणजे जसं लॉकडाऊन नंतर काही लोकांना त्रास झाला तसं त्यांचं सिरियलमध्ये त्रास सुरू झाला की ते चाळीत आता राहायला यायला लागले. तुम्ही चाळीत आलायत आता आणि दोघं जणही आता एक वेगळाच म्हणजे आता ट्रॅक सुरू झालाय नवीन. म्हणजे जसं लोकांना बाहेर त्रास होतोय काही गोष्टींमुळे, काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काहींचा काही प्रॉब्लेम सुरू झालेत, तसे आता ह्या ट्रॅकमध्ये तुमचे काही काही नवीन प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. हे चाळीत कसं काय सेटल झालात? सेटल शेफला अजून तसं हे नाही ना, म्हणजे शेफला असं एकदम चांगल्या हॉटेल बिटेलमध्ये तुम्ही राहता, हे करत होतात, काम करत होतात, सगळं तुमचं हॉटेल होतं आणि अचानक ही चाळ. हळूहळू सगळ्याची सवय करतोय. म्हणजे चाळीतलं बाहेर भांडी धुणं, बाहेरून पाणी भरणं, चाळीतला सगळा आजूबाजूचा सगळा परिसर आणि तिथली माणसं, त्या माणसांचे वेगवेगळे स्वभाव, त्यातले काही भांडणाऱ्या बायका आहेत, काहीतरी कुचकट बोलणाऱ्या बायका आहेत, दारू पिणारा एक माणूस आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्या चाळीमध्ये आपण बघतो त्याची सगळ्याची गंमत आम्ही घेतोय आणि त्यातनं हळूहळू आता मार्ग काढत आम्ही पुढे जाणार. आसावरीला असं आम्ही कधीच पाहिलं नाही ना, की म्हणजे आता बबड्याशिवाय तो एखादा एपिसोडच पूर्ण होत नाही किंवा लोकांनाही त्याची सवय आहे. आता प्रेक्षकांना ती सवय आहे म्हणून तर ती इतकी TRP वरती नंबर 1 ती सिरियल आहे. आसावरीला मुळात काय वाटतंय की चाळीतलं हे सगळं विश्व बबड्याबरोबरचे सीनच नाहीत, काहीतरी आपलं फोनवरच किंवा न बोललेलं हे असा ट्रॅक येईल, असं सगळं सुरू होईल चाळीतलं, असं काहीतरी वेगळंच असं वाटलं होतं? नाही, सुरुवातीला वाटलं नव्हतं, पण आता त्यांनी तो केलेला आहे ट्रॅक सुरू. आणि त्याच्यात एक पॉझिटिव्हिटी आहे खूप चांगली. ती म्हणजे की तुम्ही परत तुमच्या रूट्सच्या जवळ जाता ना कुठेतरी, तसं त्या दोघांचं झालेलं आहे. आणि त्यांचं लग्न झाल्यापासून त्यांचं असं विश्वच नव्हतं, त्यांचा असा संसारच नव्हता आणि तो सुरू झाला आहे. आणि आसावरीच्या बाबतीत खरोखरच तिने एवढी मोठी स्टेप जी आत्तापर्यंत तिने कधी इमॅजिनच केली नसती स्वतः घेण्यासाठी, की आपल्या मुलाला पहिल्यांदा तिने घराबाहेर काढलं. जिकडे म्हणजे असं म्हणतात ना 100 अपराध भरले त्याचे, आणि आता ती नाही बाबा आता झालं, एंड झाला, आता हा मला नाही, ह्याच्या पुढे मी सहन करू शकत. आणि पहिल्यांदा त्याला घराबाहेर काढलं. नंतरच्या त्याच्या त्या सगळ्या बबड्या परत त्यांनी काहीतरी तमाशा केलाच. आणि मग सर्वात शेवटी जेव्हा त्या माणसानी, अभिजित राजांनी तिच्यासाठी सगळं स्वतःचं सर्वस्व त्याला देऊन टाकलं आणि त्यांनी आता परत पहिल्यापासून सुरुवात केली, ती आता ती जगतेय, ती त्या दोघांसाठी जगतेय. आता त्यांचा खरा एक संसार, आणि त्याच्यात पण मजा आहे की ते कसं जेवण करतील किंवा कसं ती त्याच्यासाठी काहीतरी छोटंसं एक गोष्टींमधनं पैसे साठवून घेऊन येईल. त्याच्यामध्ये ना कुठेही असं दुःख नाहीये किंवा वेदना नाहीये किंवा हे काय आपण करतोय, कुठे आपण आलोय, असं नाहीये. हे मला त्याच्यातलं म्हणजे वेगळी आसावरी बघायला मिळते. हो, वेगळी आसावरी बघायला मिळते, थोडीशी स्ट्रॉंग. आणि आता त्या दोघांचं ते विश्व जे दिसतंय, आणि ती कशी बेसिकली ती आपण म्हणून अजातशत्रू आहे ना, तिला सगळ्यांशीच मैत्री करण्यात इंटरेस्ट असते. त्यामुळे या चाळीत सुद्धा तिने तिची माणसं जमवली आहेत. मग ती मधू असेल, म्हणजे विश्वासच्या आईसारखी एवढी काय म्हणू आपण, अगदी खडूसबाई, पण शेवटी अल्टिमेटली तिच्याशी गोड वागायला जाते. तर ती असं असतं ना, एखादी व्यक्ती ती जिथे जाते तिथे ती आनंद देते, तशी आसावरी आहे. ती इथे आली तर इथे तीही आनंद घेते आणि तीही लोकांना आनंदच देते. आणि असे त्यांचा तो संसार मजेदार वाटतोय. तो काय अभिजित तिच्यासाठी काय करत असेल किंवा आसावरी काय करत असेल, ते पावभाजीची गाडी असेल किंवा काय असेल. सो ती शेवटी तुमच्यामध्ये असलेले गुण जे असतात ते बाहेर येतातच ना. ते काही झालं तरी तर त्याच्या हातची पावभाजी खायला इतकी गरज पण होते गाडीवरती सगळ्यांची. सो ती मजा येते त्याच्यामध्ये एक प्रकारची. मगाशी जसं डॉक्टर आपण लॉकडाऊनचा विषय म्हटला, आता ह्या लॉकडाऊन नंतर सुरू झालंय, आधीच खूप आधी सुरू झालंय, तुम्ही यायला लागलेला शूटिंगसाठी. पण जसं घरच्यांसाठी तर वेळ असतोच आणि तो द्यायलाच पाहिजे. पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की अरे ते जे नाट्यगृह आहे किंवा सेट आहे तिथे जे गेल्याशिवाय ती चैन पडत नाही, तर आता ते चैन पडू लागलंय हळूहळू. तुम्ही यायला लागलात, काम सुरू झालंय, परत ते ट्रॅक सुरू झालेत, परत सगळे तुम्ही कलाकार एकत्र जमताय. हा म्हणजे
शूट सुरू झालं ते सगळ्यात आधी सिरियल्सचं. त्याच्यामुळे एका कलावंताला जे शेवटी हवं असतं की त्याला ती कला सादरीकरणाचं जे एक असं असतं, म्हणजे हात शिवशिवतात अक्षरशः. म्हणजे मार्चला आम्ही शूट बंद केलं आणि एप्रिल, मे, जून आणि जून लास्ट वीक वॉज व्हेरी टेरिफिक. म्हणजे मला असं अक्षरशः हात शिवशिवायचे. आणि जुलैला आम्ही शूट सुरू केलं. त्यानंतर एक थोडासा दिलासा मिळाला. पण अजूनही कुठेतरी खंत आहे, रुखरुख आहे की अजून थिएटर सुरू झालेलं नाही. त्यामुळे नाटक जे आहे सगळ्याचा प्राण आपला, ते अजून सुरू झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते कळल्याने अजून एक त्रास होतो आहे की ते कधी सुरू होईल, कधी लोक येतील, कधी ते पूर्ण हाऊसफुलचा बोर्ड लागणं आणि त्या टाळ्या आणि ते सगळं जे कसं होईल. तर त्याच्यासाठी अजून वाट पाहावी लागेल. पण का होईना शूटिंग सुरू झालं आणि आम्हाला काम करायला मिळायला लागलं. लोकांना नवीन एपिसोड्स बघायला मिळायला लागले. का ते रिपीट सगळे चालू होते 3 महिन्यात. नवीन एपिसोड्स बघायला मिळायला लागले. लोक परत टेलिव्हिजन बघायला लागले. तर हे कुठेतरी आनंद आहे. पण तरीसुद्धा कुठेतरी बारीकसं एक ते थिएटर अजून सुरू होत नाही आहे, ही खंत आहे. निवेदिताई, तुझ्यासाठी तर म्हणजे हा अनुभव फार वेगळा आहे या संपूर्ण 8 महिन्याचा. कदाचित तुझ्यावरती एक कादंबरी होऊ शकते की म्हणजे ह्या पिरियडमधली, म्हणजे करिअरची ती एक वेगळीच होईल, पण ह्या पिरियडमधली, कारण एक वेगवेगळा अनुभव घेतलास तू. म्हणजे करोनाचाही तू एक अनुभवच आहे तो अर्थाने. परत आता शूटिंगला सुरुवात झाली, तुम्ही काम करायला लागलात, हे सगळा नवीन ट्रॅक यायला लागला. तुला असं वाटतं की तू आलीस पूर्वपदावर ह्या सगळ्या गोष्टींचा, की म्हणजे त्याच्यातनं तू बाहेर पडलीस, पण अजूनही भीती आहे, अजूनही भीती गेलेली नाहीये. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी पाळताय सुद्धा, चॅनलपासून सगळ्या गोष्टी पाळताय. पण निवेदिता ताईचा हा अनुभव हा खरंच एक शब्दरूपी आला पाहिजे का? नाही नाही, माझ्यासारखे खूप लोकांनी ते अनुभव घेतलेत, बऱ्याच लोकांनी अनुभव घेतलेत आणि काही लोकांना तर खूप त्रास माझ्यापेक्षा झाला आहे. कम्पॅरेटिव्हली मी खूपच त्या मनाने फॉर्च्युनेट होते आणि माझ्याकडे एक वेगळी बेडरूम होती, त्याच्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं नाही. हॉस्पिटलमधल्या लोकांचे आणखीन इतके भयानक अनुभव आहेत ना त्यांना आलेले. तर त्यामुळे माझं त्या मनाने मी खूप म्हणेन की असा खूप लवकर निभावलं माझं त्याच्यावरती. पण कारण ते कितीही म्हटलं तरी ना तुमचं ते क्वारंटाईन डिफिकल्ट आहे, खूप खूप सोपं नाही. आपण त्याच्यावरती एकदा बोललेलो आहोत. पण त्याचबरोबर मला काय म्हणायचं, जसं आता सुरुवातीला म्हणाला ना गिरीश, की ते एक नवीन नॉर्मल सुरू झालं. नॉर्मल, पण ते नवीन नॉर्मल आहे, हे पूर्वीचं नॉर्मल नाही आहे. सिम्पल गोष्ट आहे रे. पूर्वी आमच्या सिरियलमध्ये ना आम्ही जेव्हा त्या कुलकर्णी घरात शूटिंग करायचं होतं, ते ॲक्च्युली घर होतं, त्याला प्रॉपर किचन होतं. तर तिकडे सगळे स्वामी स्वयंपाक करायचो, कारण आमची सिरियल खाद्यपदार्थांशी इतकी निगडीत आहे ना. थालीपीठ केलंय तर आम्ही वाट बघायचो. ते झाल्याबरोबर आम्ही खाण्यासाठी उत्सुक असायचो की कसं ते आम्ही एकत्र बसून जेवायचो सगळेजण. त्या सगळ्या गमती निघून गेलेल्या आहेत. आता इतकी भीती वाटते ना, आता आम्ही बाहेरचं काही खात नाही. मी तर मला विचारशील तर आम्ही ब्रेड पण बाहेरचं, अशोकला आणि मला, आम्ही बाहेरचं काही म्हणजे काही खात नाही. तेव्हा पण मी डबा बिबा कॅरीच करत होते, पण काहीतरी थोडंसं मागवलं, खाल्लं कधीतरी. जेवण यायचं संध्याकाळी, समजा जेवणाचे सीन असतील तर आम्ही त्यातला घास वगैरे घेत होतो, जे काही जेवण मलाच घेऊन यायचं. कधीतरी वरण भात पण, इडली सांबार पण खाल्लेलं आहे. तर आता काय झालं, ते सगळं नाही ना. तर त्याचा ना एक खूप वेगळाच त्रास होतोय. म्हणजे वेगवेगळं बसायचं, एकत्र जास्त बसायचं नाही, आपापल्या खोल्यांमध्ये तुम्ही आहात. आणि जसं मला असं वाटतंय की मी प्रॉपर्टी हँडलिंगबद्दल मी बोलले होते, कदाचित मी सारखा उहापोह केला की काय झालं असेल कुठून, कारण मी सेट ते घर सोडून कुठे गेले नाही आणि मी एकटी पॉझिटिव्ह होते. म्हणजे माझी अख्खी टीम बाय ग्रेस ऑफ गॉड निगेटिव्ह होती, किंवा माझ्या घरातले अशोक आणि माझ्या दोन्ही काम करणाऱ्या बायका पण निगेटिव्ह होत्या. सो प्रॉबेबली ते गुलाबाच्या फुलांचा सिक्वेन्स होता आणि अख्खा नेमके त्या दिवशी खूप ज्युनियर्स होते सेटवरती. आणि आधीच मी ऑब्जेक्शन घेतलं होतं की मी नाही करणार. नंतर मलाच वाटलं की शेवटी त्यांनी कुठे जायचं रे, ते कसे कमवणार पैसे, तर अल्टिमेटली आम्हाला करायलाच पाहिजे ज्युनियर्स बरोबर काम. सो ते आम्ही सुरू केलं सगळ्यांनीच. तर तेव्हा ना त्या दिवशी सगळ्यांनी खूप ती फुलं हाताळली होती आणि माझे सर्वात शेवटी क्लोजअप झाले, ती कुठे कुठे ठेवली होती. तर तेव्हा ना मी त्या फुलांचा वास घेतला. तर प्रॉबेबली मला असं वाटतं मी ते करायला नको. तर आता एक नवीन नॉर्म्स डोक्यात यायला लागलेत त्याच्यानंतर, की प्रॉपर्टी हाताळताना ते म्हणतात ना तुमच्या हात पण तुमच्या चेहऱ्याला लागतं कामाने. तर ते सॅनिटाईज केलंय ना मी. अरे बापरे नको, मला तर इथे ती न्यायची नाही, की मला पटकन मिठी नाही, आम्ही मिठ्या वगैरे मारणं बंद केलंय. नाही, मला पटकन हिच्या डोक्यावरनं हात फिरवायचा नाही, आता हे करायचं. सो हे एक डोक्यात ठेवून एक ऍक्टिंग करायला लागतं ना, तर ती अशी वेगळीच त्याच्यामध्ये बंधनं आली आहेत, ज्याचं आपण पूर्वी म्हणजे इमॅजिन दॅट कोणाला तरी एक मिठी मारणं, जवळ जाणं. आज माझ्याकडे माझी बहीण आली तरी मी जाऊन पटकन तिला मिठी नाही मारू शकत आहे, की ही किती सिम्पल गोष्ट. म्हणजे पूर्वी आपण या छोट्या छोट्या गोष्टी किती टेकन फॉर ग्रँटेड केल्या होत्या. अगदी सिम्पल गोष्टी होत्या, पटकन कोणाच्या तरी घरी जाणं. आता सोसायटीजमध्ये एका वेळेला 5 माणसं अलाउड किंवा असं हे जे सगळं झालेलं आहे ना, तर कधी आपण ह्याच्यातनं बाहेर पडणार आहोत. म्हणजे फार काम करताना पण कुठेतरी होतोय तसा त्रास.
खाण्यापिण्याच्या वेळेला तर प्रत्येक वेळेला आता पेढा नाही खायचा, मग काय त्याच्या जागी काय काहीतरी कोणी आणलंय का घरून, तर इतका आम्हाला आता असं येतं SMS येतो. पूर्वी कसं कॉल टाईम यायचा, त्याच्या मॅडम उद्या ना जेवणाचा सीन आहे, तुम्ही चपाती भाजी आमटी भात कॅरी करा, तुम्हाला पावभाजी खायची, ओके ओके मला उद्या पावभाजी घेऊन जायची, कारण मला ती सीन हे विचारच कधी केले नव्हते ना. सो यू हॅव टू थिंक अबाउट ऑल दोज थिंग्स, प्रॉपर्टी हँडलिंग, एकमेकांबरोबरचं तुमचं हँडलिंग, या सगळ्याचा. म्हणजे आता मला ती पांघरायला गोधडी दिली, आता मी अशीच घेऊन झोपले कितीतरी वेळा. नाटकामध्ये तर वाडा वगैरे आम्ही करायचो, 6 बायका आम्ही कशा एकत्र सगळ्यांचे कपडे ठेवलेले असायचे, कुठे या गोष्टींचा कधी विचार केला. म्हणजे हो, म्हणजे मुळात स्वच्छता हा आपल्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहेच, हायजीन हा, मग ते स्टुडिओमध्ये असू दे किंवा थिएटरमध्ये असू दे. आता तो ऐरणीवर आला. म्हणजे आता जेव्हा नाटकात आता आमचं तर व्हॅक्युम क्लिनर खूप चालणारं नाटक होतं, त्यामुळे खूप त्रास होतोय त्याचा, की ते आम्हाला एक निर्माते म्हणून पण ते बंद ठेवावं लागलं. जेव्हा नाटक सुरू होईल ना, तेव्हा सर्वात मोठा ऐरणीवरती प्रश्न येणार आहे तो हायजीनचा, स्वच्छतेचा. बाथरूम्स इतक्या घाणेरड्या आणि इतक्या घाणेरड्या, अरे डस्टबिन नसतो, गेल्यावरती पहिल्यांदा एक डस्टबिन शोधून आणण्यापासून सगळी सुरुवात असते. सो या सगळ्या गोष्टींमुळे का वेगळ्या प्रकारे आपण पण विचार करायला लागलोय आणि थोडीशी बंधनं पण आलीत काम करताना. सो इट्स अ डिफरंट न्यू नॉर्मल सुरू झालेला आहे. शेवटचा एक दोघांना प्रश्न विचारीन की कितीही बंधनं आली, कितीही काही गोष्टी आल्या, करोना आला, तरी सुद्धा सिरियल असू दे, नाटक असू दे किंवा सिनेमा असू दे, हा तुमचा प्राण आहे, कारण की याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. अशाच प्रकारे अगबाई सासूबाई जी लोकांना प्रचंड आवडते, म्हणजे इतका गॅप पडून सुद्धा लोक खूप आनंदाने, काही लोक काही लिहितात सुद्धा किंवा काही लोक त्याच्यावरती टीकाही करतात, पण सगळेच आपण कलाकार असतात तेव्हा तुम्ही टीका पण सहन करता आणि चांगलं तर नक्कीच तुम्हाला आवडतंच. पण अशा वेळेला ह्या ट्रॅकवर आल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स काय येतोय का, म्हणजे सिरियल त्याचप्रमाणे चालते, तर ह्याच्यातली गोडी काय आहे मुळामध्ये या सिरियलमधली, की हा बॅलन्स कसा काय इथपर्यंत साधला जातोय, कारण हे कठीण असतं फार गोष्ट. तुम्ही दोघं एक कलाकार म्हणून, यातले महत्त्वाचे कलाकार म्हणून कसा विचार करता याचा, की हा ट्रॅक इतका व्यवस्थित राहतोय, की लोकांना ह्याच्यातलं काय आवडतं मुळात? मला वाटतं या सिरियलमधली पॉझिटिव्हिटी खूप लोकांना आवडली. कॅरेक्टर्स वेगळी होती. दुसरा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असा होता की मी 60व्या वर्षी हिरो आणि 55व्या वर्षी निवेदिता हिरोईन होती. आणि मला जेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली निलेशनी, टायटल सॉन्ग मध्ये तुम्ही डान्स करताय, गाताय, या झुल्यावरती झुलताय, हे कधी मला वाटलं पण नसतं. हा, पण मला पहिल्यांदा जेव्हा सांगितलं की तुम्ही लीड करताय, तर मला कळेच ना की मला तोपर्यंत आता सवय झाली होती की मी कोणाचा तरी वडील असणार किंवा कुठला तरी विलन असणार किंवा काहीतरी असणार, आणि आम्हीच लीड करतोय आणि आमचीच लव्ह स्टोरी आहे. सो ती सिनियर्सची लव्ह स्टोरी हा त्यातला मला वाटतं खूप मोठा पॉझिटिव्ह लोकांना आवडण्याचा पॉईंट आहे, कारण लोकांना ते बघायला मिळालं नव्हतं. आणि त्यांच्यातले मग अडचणी काय असतील, गमती काय असतील, रोमांस काय असेल, तो खूप परिपक्व असा आणि खूप मॅच्युअर्ड असा रोमांस, आणि त्यांच्यातलं ते रिलेशनशिप, मग त्यांना कोण कोण आडकाठी करत आहे, मग ते आजोबांचं एक वेगळंच काहीतरी आडकाठी करण्याचं एक गंमत, मुलाची एक वेगळी गंमत, मग मुलाचा पराकोटीला जाऊन ते विरोध करणं वगैरे, हे खूप लोकांना आवडत गेलं आणि त्यातून लोक त्याच्याकडे म्हणजे अट्रॅक्ट झाले आणि अजूनही टिकून आहेत असं मला वाटतं. तुला असं वाटतं का, कारण की सुरुवातीचा तुझा ट्रॅक अगदी सोज्वळ, मुलाच्या मागं करणारी, कुठेच काही बोलणारी, अगदी शांत असणारी, आणि अचानक म्हणजे असं काही लगे लोकांना असं वाटलं की बाबा लॉकडाऊनमध्ये हिने 8 महिने तसा काही विचार केला की काय घरी, अचानक तू उसळून आलीस, अचानक ते सगळं झालं, हे लोकांना फार आवडत असतं का, की म्हणजे आपला आवडतं कॅरेक्टर असं काहीतरी टर्न आउट होतं, किंवा हे हा मानवी विचार आहे का मुळामध्ये, म्हणजे तू जेव्हा कॅरेक्टरचा विचार करते, तुमच्याकडे स्क्रिप्ट येत असेल, रोज येत असेल, तेव्हा हा विचार तुमच्या मनामध्ये पण होतो की हे लोकांना कितपत झेपेल किंवा लोकांना कितपत हे होईल, आणि हेच लोकांना आता जास्त आवडतं की तुझा एक जो वेगळा बदल झालाय, जे आधी दिसत नव्हता तो अचानक बदल झालाय, हे लोकांना खरं म्हणजे आवडतं. म्हणजे मला असं वाटत नाही बदल तो अचानक असेल, तो त्या एका ठराविक टप्प्यावरती तो येणारच होता. म्हणजे तिच्यामधला तो चेंज होणारच होता, त्या कॅरेक्टरमधला ती स्ट्रॉंग होणारच होती, ती मुलाला अल्टिमेटली शासन करणारच होती. सो ते हे होतच, पण का असं असतं ना, यापर्यंत पोचण्याचा जो प्रवास होतो त्याच्यासाठी त्याला पराकोटीचं चुकीचं दाखवलं गेलं तर मग
त्याच्या अगेन्स्ट ती उभी राहील ना. म्हणजे सिनेमामध्ये आय मीन या सिरियलमध्ये पण बऱ्याचदा कसं व्हायचं, प्रेक्षकांना कळत होतं की तो बाहेर जाऊन काहीतरी खातोय, पण तो घरी येऊन आईसमोर म्हणतोय मला भूक लागली आहे, तर तिला ते माहितीच नसायचं ना कॅरेक्टर. तिला आपला तिचा मुलगा चांगलाच वाटायचा. आता तिला त्याच्या सगळ्या त्या बाजू कळल्यावरती जेव्हा तिला कळलं की नाही मला माझ्या मुलाला अगेन्स्ट उभं राहायचंय, पण ती कशी गोष्ट आहे ना की प्रेयसीसाठी आईचं काळीच काढून जाणारा मुलगा, त्याला ठेच लागल्यावरती काळजातनं पहिला रे काय झालं बाळा हा शब्द येणारच. दॅट इज व्हॉट आई इज अल्टिमेटली. आई म्हणजे तीच आहे. तर त्याच्यामुळे आता ती त्याला शासन करते. आता ती तिच्या नवऱ्याच्या बरोबर ती खूप छान ठामपणे उभी राहते आणि तिला स्वतःला काहीतरी सापडते ना. ती काहीतरी भाज्या कापून देण्यात तर मी पैसे कमवू शकते, मी पण काहीतरी करू शकते आणि मी पण कोणीतरी बनवू शकते, ह्याचा तिला जो एक स्वतःमध्ये ती जी काही सापडली गेली आहे स्वतःला, तिचा तो झालेला तिच्यातला तो बदल आहे, तो मला स्वतःला एक ऍक्टर म्हणून खूप आवडतो की ती बदलते आणि ती स्ट्रॉंग होते आणि आता ती परत नाहीये. म्हणजे आपण तिला पावळट नको म्हणूया, भोळी म्हणूया की कुठल्याही असं खूप संरक्षणाखाली वाढल्यामुळे कदाचित ती तशी असेल झालेली. आणि नवऱ्याच्या मागे त्या मुलाला वाढवताना ते मूल एकच तिचं जगण्याचा आधार असल्यामुळे जरा ओव्हर प्रोटेक्टिव्ह आणि ओव्हर प्रेम आणि ओव्हर लाड तिने केले आणि तिची चूक तिला आता उमजलेली आहे की आपण हे नाही आहे, हे जे मी केलं ते चुकीचं केलंय. त्याच्यामुळे आता ती शासन त्याला द्यायला आणि आता एक स्वतःच्या पायावरती उभं राहायला तयार झालेली आहे. हा बदल नक्कीच चांगला आहे. मला ॲक्ट्रेस म्हणून पण तो आवडला आणि मला वाटतं लोकांनाही तो आवडला आहे. आसावरीमध्ये झालेले बदल त्याचीच ते वाट बघत होते की आसावरी कधी बबड्याला मारणार आणि कधी त्याला शासन करणार, तर तो बदल त्यांनाही आवडलेला आहे. आणि आता गिरीश म्हणाल तसं प्रत्येक ॲक्टरचं असं एक काळ असतो ना, कुठलाही ॲक्टर त्याच्यातनं चुकला नाही आहे की जेव्हा तुम्हाला आता खरं जरा जमायला लागलेलं असतं, म्हणजे तुम्हाला खऱ्या आयुष्य जगल्यामुळे सगळ्या भावना पण जास्त चांगल्या आता कळल्या आहेत आणि त्या आता चांगल्या मांडता पण येतात. आणि तेव्हा नेमकं तुम्हाला असंच कोणाचं तरी आई, कोणाची तरी आत्या, मावशी असेच रोल जातात. तुम्हाला सेंटर ठेवून रोल करायला मिळत नाहीत. ही प्रत्येक ॲक्टरची ट्रॅजेडी. म्हणजे हॉलिवूडमध्ये हे राईप आहे. इफ यू सी त्यांना खूप छान असे रोल्स करायला मिळतात. तर मी खरंच निलेश मयेकरांना ही जी कल्पना सुचली आणि त्यांना ह्या 2 कॅरेक्टर्सना घेऊन एक लव्ह स्टोरी करावीशी वाटली, ते बोथ ऑफ अस आर मला असं वाटतं व्हेरी फॉर्च्युनेट की आम्हाला अशा प्रकारची सिरियल करायला मिळाली. आणि दुसरं म्हणजे आता कालच वर्ल्ड टेलिव्हिजन डे होता, त्यानिमित्ताने मला बोलावंसं वाटेल की आज टेलिव्हिजन इंडस्ट्री सुरू झाल्यामुळे आज परत इतक्या लोकांना कामं मिळालेली आहेत. उपजीविकेचं साधन परत टेलिव्हिजन इंडस्ट्रीनी उपलब्ध करून दिलं आम्हाला. आज बाहेर पडून आम्ही जे आपल्याला आयुष्यात सर्वात करायला आवडतं ते म्हणजे अभिनय, तो करायला मिळतो. ह्याच्यासाठी खरोखरच टेलिव्हिजन पूर्ण इंडस्ट्रीची मी ऋणी आहे. आणि ही सगळी माणसं जी काम करतायत बाहेर पडून, जी युनिट्स छोटी केली असली तरी सुद्धा आज 60 नाही पण आज 30-40 माणसांचे संसार चालतायत त्याच्यावरती. सो ही निदान टेलिव्हिजन इंडस्ट्री उघडू शकली याच्याबद्दल खरोखरच मला खूप बरं वाटतंय. आणि असंच लवकरच नाटक इंडस्ट्री उघडू दे. पण त्यासाठी मला असं वाटतं या एक माध्यमातून मला सांगावंसं वाटेल की सगळ्यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे. जरा मास्क वापरणं किंवा सोशल डिस्टन्सिंग सांभाळणं किंवा जी काही आपण करू शकतो एकदम झुंडीनी अगदी इंडिया जिंकल्याच्या आनंदात बाहेर पडू नये आणि काळजी घेणं. कारण आता परत सेकंड वेव्ह आलेली आहे, तर आपल्याला सगळ्यांना परत काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि कसं ना, आज माझ्या काळजी घेण्यावरती फक्त अवलंबून नाही, दुसऱ्यांनी स्वतःची काळजी घेण्यावरती पण माझी हेल्थ अवलंबून आहे. हा एक आहे. तू पण तुझी काळजी घेतलीस तर माझी हेल्थ पण चांगली राहील, असं आहे ना अनफॉर्च्युनेटली. दोघंही जण मुंबई तकच्या थेट सेटवर, हा मी सुरुवातच केली कारण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सेटवर यायला परवानगीच नव्हती. आणि पहिलाच हा कार्यक्रम जो आम्ही अगबाई सासूबाईच्या सेटवरती केला आणि तुमच्याशी दोघांशी बोलताना नेहमीच बरं वाटतं. त्यामुळे तुम्ही दोघंही आलात आणि मुंबई तक सेटवरनं आलात शॉर्ट संपवून पटकन आणि मला तुम्ही 10 मिनिटं वेळ दिलात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जसं तू म्हणालीस की ती आयडियाच भन्नाट होती, त्याच्यामुळे आता हे सगळं झालं. तर ही आयडियाची कल्पना अशीच कितीतरी वर्ष किंवा जितकंपर्यंत लोकांना आवडते तिथपर्यंत चालू दे. तुम्ही मुंबईत लवकर आलात आणि बोललात माझ्याशी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर ही होती निवेदिताताई आणि डॉक्टर की ज्यांची अगबाई सासूबाई ही सिरियल ज्यांच्या सेटवरनं, आपण थेट सेटवरनं, कुठल्याही स्टुडिओमध्ये नाही, थेट सेटवरनं आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. आणि हीच तर या सिरियलची खासियत आहे की ही सगळी गोड माणसं आहेत आणि अगदी आपल्या सगळ्या कलाकारांमधली ही जी माणसं आहेत की जी आपल्या कामाबद्दल एकनिष्ठ आहेत. आणि त्याच्यामुळेच आज जरी हा सगळा कोरोना काळ असला तरी सगळी काळजी बाळगून हे इथे काम करतायत आणि त्यांच्यामुळे अनेकांनाही काम मिळतंय
आणि ही इंडस्ट्री पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्यासाठी सज्ज झाले. कॅमेरामन सचिन सावंतसह अजय परसुरे, मुंबई तक.